आज आपण आलोय नाशिक जिल्ह्यातील एका अशा किल्ल्यावर जो शांतता व बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. तरीही अजून कित्येक जणांना हा किल्ला माहितीच नाही. तर हा आहे गाळणा किल्ला. तर काय आहे या किल्ल्याचा इतिहास आणि काय काय या किल्ल्यावर पाहायला मिळतं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. त्या अगोदर नवे असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या. तर फायनली मित्रांनो, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत गाळणा किल्ला. हा एक असा किल्ला आहे की म्हणजे खूप कमी जणांना माहिती आहे, खूप कमी जण इथे गेलेले आहेत. तर ह्याच किल्ल्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. प्लस खूप एंटरटेनमेंट बी होईल. वरती काय काय पाहण्यासारखं, त्याच्या पायऱ्या वगैरे ते सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही मागे पाहू शकतात गाळणा किल्ला दिसून येतोय आपल्याला. आपल्यासोबत पवन पण आलेला आहे, ज्यांनी कॅमेरा आत्ता धरलेला आहे. तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. प्लस आम्ही ड्रोन पण आणलेला आहे. जसा की तुम्हाला स्टार्टिंगला इंट्रोमध्ये ड्रोन शूट दाखवला, तसं अजून भरपूर आपण ड्रोन शूट पण घेणार आहे. ड्रोन शूट, सिनेमॅटिक शूट, प्लस किल्ला वगैरे, अजून ट्रॅव्हल गाईड वगैरे, तर सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. प्लस मी मालेगावतून आलेलो आहे, म्हणून मला काहीतरी 30-25 किलोमीटरचं या किल्ल्याचं अंतर आलेलं आहे मला. आणि आता आम्ही किल्ल्याचं थोडंसं डिस्टन्स राहिलेलं आहे, ते डिस्टन्स कव्हर करतो. प्लस मध्ये खूप भारी भारी मंदिरं वगैरे पण आहे दाखवण्यासारखे. प्लस काही प्राचीन मस्जिद वगैरे पण आहे वरती किल्ल्यावरती, आणि खूप बुरुज वगैरे खूप भारी. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या भावाला बी सपोर्ट करा. तर मित्रांनो, तुम्ही जर गाळण्यावर यायचा विचार करत असाल तर तुम्हाला कुसुंबा रोड वरनं जर तुम्ही आले तर तुम्हाला टिंगरी गाव लागेल, आणि तिकडून एक टर्न लागेल. तिथं लोकल्सला तुम्ही विचारून सरळ सरळ आलात की तुम्हाला इकडं एक हा जो रोड आहे, इकडे या रोडावरती तुम्हाला ही कमान दिसून जाईल. इकडून तुम्हाला टर्न मारायचं आहे. हे बघा, इकडे तुम्हाला एक बोर्ड दिसेल, तिकडून टर्न मारायचं आणि ह्या रोडाने तुम्हाला सरळ जायचं आहे. आणि तुम्हाला समोर तो गाळणा किल्ला. तर मित्रांनो, गाळणा किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचलेलो आहे. तर स्टार्टिंग होते या दरवाजापासून, स्टार्टिंग होईल मंदिराच्या प्रवेशद्वारापासून. इथनं स्टार्टिंग होते. इथं तुम्हाला जर काही पाणी वगैरे खायचं प्यायचं घ्यायचं असेल ना, तर सोबत कॅरी करून घ्या, कारण की वरती काही सुविधा तुम्हाला भेटणार नाही. तर इकडून मेन एंट्रन्स आहे. तर आत तुम्हाला एक नवनाथांपैकी एक नाथ म्हणजे गोरक्षनाथ यांचं मंदिर पण तुम्हाला पाहायला मिळेल. तर पाहू, पूर्ण एक्सप्लोर करू. आत मोबाईल अलाउड नाही, पण तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आता आपण आत एंटर करू. इथं बघा, हा दरवाजा आत एंटर करता येते. इकडे हॉटेल पण आहे. तुम्हाला काही खायचं असेल तर खाऊ शकता तुम्ही. पवन दादा, दरवाजा उघडो. सॉरी, दरवाजा खोलो. ज़्यादा हिंदी नहीं आते हमको. गाईज आपण आता आलेलो आहे मंदिरात. हे बघा, हे मंदिर आहे गोरक्षनाथ यांचं. गाळणा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे मंदिर खरंच खूपच अप्रतिम होतं. गुरु गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायाचे महान योगी होते. योग, तपस्या आणि साधनेमुळे त्यांना संपूर्ण भारतात मान दिला जातो. असं सांगितलं जातं की गाळणा किल्ल्यावर त्यांनी काही काळ तपस्या केली होती, म्हणूनच इथं त्यांचं मंदिर उभारण्यात आलं. त्यांच्याबरोबर अनेक साधू संतांची मूर्ती इथं बघण्यास मिळते. तर कधी गाळण्याला आलात तर हे मंदिर बघायला विसरू नका. मंदिरातून बाहेर पडल्यावरती तुम्हाला एक कमान दिसेल मंदिराच्या बाहेरच. जसं मंदिराच्या तुम्ही बाहेर पडणार तशी, तर त्या कमानातून मध्ये एंटर केल्यानंतर सरळ तुम्हाला रस्ता दिसतोय ना, तो गडावरती जायचा रस्ता आहे. मित्रांनो, यांच्यापासून सावधान राहा बरं का. आता मी मोबाईल पकडलेला आहे ब्लॉगिंगसाठी, तो पण घेऊन पळतील. आणि त्या साईडला गेले तर मग तो मोबाईल तुम्हाला भेटणार बी नाही. पहा लय खाली उडी मारली त्यांनी. इकडं आमचं पाणीपूजन. काय रे, पाणी पित होता ना? मला पण दे ना आता बॉटल. लय मदत ठीक. तर मित्रांनो,
तिकडून जसं आता तुम्ही वरती या साईडला येणार ना, तिकडं रस्ता बंद आहे. तर दुसरा रस्ता या साईडला पण चालू होतो, जे की दगडांच्या कन्स्ट्रक्शननी, स्टोन कन्स्ट्रक्शननी बांधलेल्या पायऱ्या आहेत, ज्या तुम्हाला वरपर्यंत घेऊन जातील. इथं येणार तर माकडांपासून सावधान राहा, कारण की आमची जी पाण्याची बॉटल होती, सगळ्या माकडांनी प्लॅन करून घेतला की ओढायची. हा, माकडांनी प्लॅन होऊन गेलेला होता की बॉटल ओढायची याची, आणि ओढायला ते जवळ पण आलेले होते. पण तुमचा भाऊ कसा माइंडली जोडा. दादा, कसं वाटतंय तुम्हाला चढून? इस मंजिल पे रुका नहीं. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. और भाई यहाँ पे अपना अपना कंटेंट बना रहा है. और ये गर्मी की ये जगह. तर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे आपण पोहोचलेलो आहे. इकडे बघा, हे म्हणजे प्रत्येक गडची कहाणी झालेली आहे आता ती, म्हणून त्याच्याकडे आता काय किती सांगणार माणसं. आता हे बघा, प्रवेशद्वारकडे आता आलेलो आहे. एकदम सुंदर असा प्रवेशद्वार इथं बनवण्यात आलेला आहे. गाणा किल्ल्याला यायचा प्लॅन जर करत असाल तर जे मी सांगतो ते लक्षात घ्या. सर्वात आधी तर मुंबई पुणेहून येत असाल तर साधारणतः 300 ते 350 किलोमीटरचं अंतर तय करावं लागेल. तुम्हाला डायरेक्ट बस तर नाही मिळणार, पण मुंबईहून नाशिक, नाशिकहून सटाणा आणि सटाणाहून गाणा किल्ला. आणि जर पुणेहून येत असाल तर पुणेहून नाशिक, नाशिकहून सटाणा आणि सटाणाहून गाणा किल्ला. आणि जर यायचा पक्का विचार झाला, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिने या. इथलं सौंदर्य स्वर्गातून कमी नाही राहणार. तर मित्रांनो, आमच्यासारखं एक्सप्लोर करा, नवीन नवीन जागेवर फिरत राहा. जिंदगी एकच वेळा मिळती आणि ती बी एन्जॉय करून जगा, नाही तर घरी बसून काय कोणी बी जगतं. चला मित्रांनो, जर तुम्ही आमचा सप्तशृंगी देवी गडावरचा जो ब्लॉग पाहिला नसेल तर तुम्हाला खाली लिंक देतो डिस्क्रिप्शनला, तो नक्की जाऊन बघा. एक नंबर मध्ये पण लिंक आहे, त्याला बी जाऊन सबस्क्राईब करा. या भाऊच्या बी चॅनलची लिंक देतो, पहिले या चॅनलला करून घ्या. पण तर गाणा एक असा किल्ला आहे ना मित्रांनो, अजूनपर्यंत कोणी व्लॉग शक्यतोच बनवला असेल, खूप कमी जणांनी बनवला असेल, पण ह्या किल्ल्याचं फॉर्टिफिकेशन वगैरे अजूनपर्यंत टिकलेलं आहे. म्हणजे असे खूपच कमी किंचित गड आहे की त्यांचं फॉर्टिफिकेशन टिकलेलं आहे. नाहीतर मग ते वेळेनुसार तडे वगैरे पडतात व त्याच्यावर कचरा वगैरे केला जातो. पण गाणा एक असा किल्ला आहे ना, त्याचं बी फॉर्टिफिकेशन अजूनपर्यंत थोडंफार टिकलेलं आहे. आपण रिसेंटली एक किल्ला पाहिलेला होता, आय गेस त्याला 6-7 महिने झाले असतील, अंकाय टंकाय, तो पण किल्ला, त्याचं पण फॉर्टिफिकेशन अजूनपर्यंत टिकलेलं होतं. तसाच म्हणजे आपला हा गाणा किल्ला. यो भाऊ आपली को देखने के लिए आगे मित्रांनो, क्वचितच असे किल्ले असतात ज्या किल्ल्यावरती असे डस्टबिन ठेवलेले राहतात. त्या किल्ल्याहून हा एक गाणा किल्ला, ज्यावर डस्टबिन असून डस्टबिन असून आजूबाजूवरती तुम्ही कचरा करून ठेवतायत. म्हणून जर येत असाल ना गडावरती, आपलं काम वरणं, आपलं कर्तव्य आहे कचरा वगैरे एके जागेवरती नीट काढून ठेवणं. तर मित्रांनो, आपण म्हणजे आता हा महादरवाजा, खाली एक दरवाजा क्रॉस केला, त्याच्यानंतर जो दरवाजा येतो तो महादरवाजा आहे. तर त्याला पण आपण आता क्रॉस करणार आहोत. हा दुसरा दरवाजा. असं वाटतं की वरती अजून एक दरवाजा पण पाहायला मिळेल आपल्याला, बघू काय आहे काय नाही आता. पण म्हणजे ते फॉर्टिफिकेशन बघा किती टिकलेलं आहे. एक एक स्टोन आत्तापर्यंत टिकलेला आहे, डायरेक्ट एक एक कन्स्ट्रक्शन आत्तापर्यंत टिकलेलं. म्हणजे त्या काळाचं कन्स्ट्रक्शन हे तुम्ही या किल्ल्याला पाहूनच तुम्हाला समजू शकतो. व्हिडिओसाठी दरवाजा लावा लागला आणि परत उघडावा लागला. लय चालू आहे, म्हणजे लय काटकसर चालू आहे सध्याची. रस्ता तिकडून आहे, पण आपण थोडासा एक्सपेरिमेंट करून पाहू. इथं रस्ता नाही, पण इकडं जाऊन पाहू नाही का काय पाहायला मिळतं काय नाही. आपण या बुरुजच्या वरती आता, नाही सॉरी, महादरवाजाच्या वरती आता आपण. त्या पवन पण आपल्या मागे मागे आता येऊन राहिला बा. लय टिकलेलं फॉर्टिफिकेशन, एक नंबर टिकलेलं. मित्रांनो, इकडून बघा काय व्ह्यू पाहायला मिळतोय. जे आपल्याला अंकाय टंकायमध्ये जो व्ह्यू पाहायला मिळाला होता, सेम तसा व्ह्यू इकडे पाहायला मिळतोय. हे पहा, तुम्हाला आता डायरेक्ट सोप्या भाषेत यायचा रस्ता पूर्ण मॅपिंग सह सांगतो. तर आता हे जे आपलं मंदिर आहे, ज्या आपण ट्रॅव्हल केलं, इकडून जो आतून एक रस्ता आहे असा,
आत आल्याच्या नंतर इकडून हा जो रस्ता दिसतोय तिकडून असं सरळ यायचं. सरळ आल्याच्या नंतर इकडून असं हे पहिलं जे आपल्याला पहिला दरवाजा लागतो तो, आणि तिकडून असं सरळ 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 या साईडनी सरळ इकडे आपला हा जो पहिला जो म्हणजे दुसरा जो महादरवाजा आहे तिकडे तुम्ही येऊन पोचाल आणि त्याहून वरती यायचंय. इकडं पण अजून एक आपल्याला कमान पाहायला मिळते, अजून एक दरवाजा पाहायला मिळतो. म्हणजे हा तिसरा दरवाजा आहे. वरती पाहून अजून पण कमानी एका दरवाजे आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाहू आता वरती आपण. तर मित्रांनो इकडे आपलं म्हणजे इथं आहे ना, जे व्यापारी होते ना ते इथं बिझनेस करत बसायचे. आणि गाळणा किल्ल्याला बी बोललं जातं की बिझनेसचं एक हे बोललं जातं की किल्ल्यावरती येताना या उधर बंदरों की फाइट चालू है, इग्नोर करते और डायरेक्ट ऊपर चढ़ते. किल्ल्यावरती येताना या पवन भाऊची जी चांगली गाडी होती पल्सर, तिने एकदम मोठा म्हणजे आपल्याला पुरा शॉट दिला. ती गाडी डायरेक्ट चालू होत नव्हती. त्याच्या भाऊनी चालू केली तरी चालू होत नव्हती. मग एचएफ वरती जेव्हा लागलं. पण एचएफ जिंदाबाद आहे, काही बी म्हणा तुम्ही. कम खर्चा फुल चर्चा, एचएफ बोलते सबको बोलते. तर आता ड्रोन उडवतोय, ड्रोन वगैरे काढलं गेलेलं आहे. आता रिमोट वगैरे काढतो आणि तुम्हाला गडावरचा सगळा व्ह्यू दाखवतो की ड्रोन वरनं कसा दिसेल. मित्रांनो मी आता ड्रोन उडवतोय, फायनली भाऊ सेटअप करतोय, म्हणजे व्हिडिओ काढतोय. तर इकडं आपला पवन आता ड्रोन चालू करतोय नाही का. आता ड्रोन वरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. कर रे पवन चालू. हे बाई इकडे ड्रोन आपलं चालू झालं. मित्रांनो, गाळणा किल्ला म्हणजे फक्त इतिहासच नाही, हा किल्ला म्हणजे निसर्गाचा एक शांत आणि सुंदर अनुभव आहे. इथे येताना वाटेतच आजूबाजूचे डोंगर, दगडी झाडझुडपे आणि मोकळं आकाश मन प्रसन्न करून टाकतं. खरं सांगतोय, मला आत्ता हे नक्की कळलंय की आनंद हा कुठेही मिळू शकतो, फक्त घेता आला पाहिजे. मित्रांनो तुम्ही जसं की ड्रोन शॉट पाहिले असेल, एक नंबर ड्रोन शॉट निघलेला आहे नाही का व्हिडिओच्या मध्ये, तर मी टाकूनच देईल. इकडं पाहून घ्या किती कचरा केलेला आहे. तर आत्ता थोड्यापूर्वी कचऱ्याची एक टीम आलेली होती, त्यांनी बराचसा कचरा साफ केला, पण पाण्यातला साफ नाही करता येईल म्हणून थोडंसं एके साईडला काढून ठेवा, पण इकडं असं पाण्यात नका टाकू. मित्रांनो आता आपण आत जाणार आहोत. आत हे बघा असं काहीतरी एक शेल बनवलेलं आहे, ज्याचा आता आत आम्ही जाणार आहोत. पाहतो आता मध्ये काय पाहायला मिळतं. ओ भाई हे बघा इथे पूर्ण अंधार आहे, तरी आपला मोबाईल लय कडक आहे, व्हिडिओचा कॅमेरा लय कडक आहे, म्हणून तुम्हाला आता पाहायला मिळत असेल. हे बघा प्राचीन काळातलं एक घर टाईपचं आहे, बघू शकता तुम्ही. बघा तुम्हाला थोडंसं विजिबल नाही होत असेल, पण तरी मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. मित्रांनो गाळणा किल्ल्याचं जर तुम्ही वरती आले तर इकडे तुम्हाला असं छोटंसं जंगल टाईप पाहायला मिळेल, जे आत्ता तर नाही पण पावसाळ्यात इथे मस्त हिरवगार झाडे लागलेली राहतात. इथे पावसाळ्यात इथं व्ह्यू खूप पाण्यासारखा राहतो. आपल्याला जर जमलं तर आपण कोणत्या त्यावेळेला सप्टेंबर महिन्यात येऊ आपण इकडे. इकडं पाण्यासारखं राहतं सप्टेंबर महिन्यात, एक नंबर. हे सगळं दिसू शकतं, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतंय ना. हे आत्ता सुकलेलं आहे, पण त्या महिन्याला हे पूर्ण हिरवगार होऊन जातं रेनी सीझनच्या दिवशी. आता पुढे तुम्ही पाहू शकता इथे वरती तुम्हाला तिकडे तटबंदी पण पाहायला मिळू शकते. ही पहा, ही तटबंदी या साईडला तो पूर्ण किल्ल्याला राऊंड मारून आहे. चलो इकडे पाहू शकता तुम्ही,
आजूबाजूला फुल असे झाडं वगैरे आहेत हे बघा. म्हणजे याचा जो व्ह्यू आहे ना पावसाळ्यात, जो याचा व्ह्यू गेला तो पायीचा जो आनंद राहतो ना तो वेगळा राहतो. पावसाळ्यात आता कोणतेही किल्ले जर तुम्ही घेतला म्हणजे कोणत्याही किल्ल्यावर गेले तर त्याचा लुक तर एकदम सुंदर होतो. तसा आपला जो गाणा किल्ला आहे तो उन्हाळ्यामध्ये पण खूप सुंदर, खूप अजूनपर्यंत टिकलेला आहे. वरती तुम्हाला कबर पण पाहायला मिळतील हे बघा. आजूबाजूला तुम्हाला कबर वगैरे पण पाहायला मिळतील. मित्रांनो वरती चढत असं वाटत होतं की आता थकून गेलेले, पण जो हा व्ह्यू पाहायला मिळतोय वरती येऊन थोडं असं वाटतच नाही की आता एकदा थकवा जाणवतच नाही हा जो व्ह्यू पाहिल्यानंतर. हे बघा खालून पण रस्ता आहे, आपण तिकडून आलो असतो पण आता आपण इकडे थोडा वेळ या झाडाखालच्या सावलीखाली विश्रांती करतो कारण खूप भूक लागलेली आहे. काही सोबत आम्ही बनानाचे चिप्स वगैरे आणलेले तर ते आता खातो, पाणी वगैरे पितो, नंतर पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो. तर पवन दादा आता फोटोशूटसाठी झाडावरती चढणार आहे. फोन फ्रीजा ठेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपला पवन दादा आता झाडावरती चढलेला आहे. फोटोशूट चावकळा बघा गाईस. आपला हा अथर्व भाऊ ब्लॉगर नाच करा, आपण झाडावरती नका चढू. मित्रांनो व्हिडिओ काढायच्या नादामध्ये मी तिथं झोपलो आणि मागे इतके काटे कुठे टोचून राहिले आता, म्हणून व्हिडिओसाठी काही बी येडे चाळे करू नका माझ्यासारखं. काय वाटतं पवन? बरोबर आहे हो पवन पुरा गेलाय. इकडे पाहू शकता पुरं पवन पुरा जित्ता जागता आहे. हा काही बी सांगतो ब्लॉग मध्ये, ब्लॉगच्या एंगेजमेंट साठी याच्या वातावरण कोणी विश्वास ठेवू नका. आता येवा इकडं पूर्ण जंगल आहे, पूर्णतः जंगल आहे वरती. फक्त ते पावसा नसल्या कारणामुळे, पाणी नसल्या कारणामुळे हे आता थोडंसं सुकलेलं जंगल वाटतंय तुम्हाला. आता तुम्हाला ज्या जागेवरती मी आता घेऊन जातोय ना ती एक छोटीशी व्हायरल कमान आहे. तिथे खूप फोटोशूटसाठी खूप फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. त्याच कमानीकडे मी आता तुम्हाला घेऊन जातो आणि तिकडं आपल्याला जर ड्रोन शॉट घेता आले तर ते पण घेऊन तुम्हाला टाकतो. मित्रांनो आपलं पेज म्हणजे असं आहे ना की आपण ऐतिहासिक किल्ले वगैरे नाही तर मग देवस्थान वगैरे एक्सप्लोर करत राहतो. जसं तुम्हाला सांगितलं मागचा व्हिडिओ आपण सप्तशृंगी देवीच्या इथे काढलेला होता तर तो पण जाऊन बघून घ्या. आणि पुढे आता कोणत्या किल्ल्यावरती जायचं, पुढे कोणत्या किल्ल्यावरती व्हिजिट द्यायची, कोणता किल्ला एक्सप्लोर करायचा ते मला तुम्ही 100% कमेंटमध्ये सांगा नाही का. आता तिथं ती तटबंदी आपण जेव्हा वरती चढलो तिकडून ती आता आपल्याला दिसू लागली आणि इकडून थोडंसं हळूहळू चला, सावकाश चला. वरती काही पायऱ्या नाही म्हणून पाय सरकायची घसरायची भीती असते. ओके चलो बोलो. जी तुम्हाला वरती ती जी मस्जिद होती ती दाखवली नाही, ती आता दाखवायला आम्ही घेऊन आलेलो आहे. ही बघा पण कन्स्ट्रक्शन हे जुन्या काळातलं आहे आणि हे पण आधी दगडानेच स्टोननीच बनवलेलं होतं. फक्त याला कलर देण्यात आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. साईडवरनं आपल्याला गाळणा हे गाव पण दिसतं खाली. हे इतकं सुंदर गाव गाळणा, आणि गाळणा या गावातूनच एंट्री होते आपल्या गाळणा किल्ल्याची. आता गड परत थोडंसं अर्धा गड उतरून आल्यानंतर इथून जे आपण व्हिडिओ काढलेले होते बघा वरती येतानाचे, तर इकडून उतरल्याच्या नंतर इकडून परत एक असा रस्ता आहे आणि इकडं आपल्याला ती एक कमान पाहायला मिळते, सगळ्यात फेमस आणि सगळ्यात व्हायरल कमान. तिकडं आपल्याला जमलं तर आपण ड्रोन शूट पण काढू, प्लस फोटोशूट पण काढता आले तर ते पण काढू. आणि मी माझ्या पेजला पण ते फोटोशूट अपलोड करेल, तर म्हणून इंस्टाला पण तुम्ही आपल्याला हे फॉलो करून ठेवा. म्हणजे कसं पवन लय उत्साही होता तिकडे जायला आणि तो पहिले पोचून गेलेला आहे आपल्यातून. तो बा ए पवन भाई फोटो निकाला भी चल. आपण जाऊ याच कमानीच्या थोडंसं सरळ. इकडं तुम्हाला एक विंडो पाहायला पण मिळेल. हे बघा आता पवन काही आपल्यासोबत आला नाही, चुकून गेलेला आहे, मागेच राहिलं होतं. तर आपण डायरेक्ट ब्लॉग काढायला इकडं आलो. हे बघा इकडं तटबंदी तुम्हाला पाहायला मिळेल आणि इकडे येते ती विंडो जी मी तुम्हाला मगाशी बोलत होतो. तर इकडं पाहू शकता तुम्ही कसं फॉर्टिफिकेशन अजूनपर्यंत टिकलेलं आहे. आणि तुम्ही जर ड्रोनमध्ये या विंडोला बघणार ना तर ती एकदम म्हणजे पाहायला पण एकदम भारी वाटते नाही का. आता हे बघा फक्त इकडे जे नाव लिहून ठेवलेले आहेत ना, हे येऊन या गडावरती करू नका. माझं प्रत्येक व्लॉगला सांगणं येते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण हा गाणा किल्ला हा एक्सप्लोर झालेला आहे.
तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुढचा व्हिडिओ कोणत्या किल्ल्यावर जायचं, कोणत्या देवस्थानावरती जायचं आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर हे करून 100% जा आणि ते पण करा.